सगळ्याला राम राम. राम राम राम. मी संजय मोरे पाटील, राहणार नळविरा, तालुका जाफराबाद, जिल्हा जालना. ॲग्रोव्हिजन गट शेती संघाच्या कार्यक्रमाच्या या निमित्तानं आपण या ठिकाणी आज एकत्रित आलेलो आहोत. गेल्या 25 वर्षापासून ॲग्रोव्हिजन गट शेती संघ गाव, तालुका, जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे नियमित मासिक चर्चासत्र प्रत्येक महिन्याच्या 9 तारखेला आयोजित करत असतो. त्याच पद्धतीनं आज आपण भोकरदन तालुक्यातील पळसखेड पिंपळे या गावामध्ये या कार्यक्रमाच्या निमित्तानं आहोत. या गावाचे खास विशेष असं आहे की या गावामध्ये या 2 ते 4 वर्षामध्ये साधारणतः 25 ते 30 एकरावरती यासारखी पद्धतीने शेती करण्यात येत आहे. आणि आज आपण ती शेती पाहण्यासाठी या शिवार फेरीमध्ये आहोत. शेतकऱ्याचं नाव आहे सन्माननीय सुधाकर रावजी पिंपळे साहेब. यांच्या शेतामध्ये आपण आज इथे उपस्थित आहोत आणि या कार्यक्रमाला खास आवर्जून उपस्थित आहेत आपल्या जालन्याचे उपविभागीय कृषी अधिकारी प्रशांत पवार सर, या तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी अमोलजी शिंदे सर आणि त्यांची सर्व टीम आणि बहुतांश असे शेतकरी. मी विनंती करतो पिंपळे साहेबांना, कृपया पिंपळे साहेब, हे तुमचं आता कितवं वर्ष आहे? हे पहिलंच वर्ष आहे आपलं. बरं, हे तुम्हाला कसं वाटलं हे करावं म्हणून? हे म्हणजे आम्हाला काहीच माहित होतं, पण बापू एक दोन वेळेस बोलले. बापू कोण? गणेश बापू आमचे सरपंच. हा. हा, ते म्हणे अरे येड्या, तू लय कष्ट करतो, काम करतो, तू कवरक वय आहे, तू आता काम करत, तू काहीतरी बदल कर म्हणे. हा. मग माझ्या लक्षात बसलं की आपण यावर्षी बापू म्हणते त्या पद्धतीने बेडच करू. हा. बेड केल्यात नंतर मग आम्ही नळ्या ठरल्या त्याच्यावर बेड पाडून आणि लागवडीची पद्धत 5x2 वर केलेली आहे याची. तर याचा असा फायदा झाला, आम्हाला आऊत हाणाचं बी काही काम पडलं नाही याच्यात. बरं. लावून बाया माणसानं लावून गेल्या पराठी, ज्यावेळेस त्या लावल्या त्यावेळेस त्याच्या परत आज फक्त कपाशी असायला आलेले आहे. त्याच्या बाद आलेच नाही इकडे साठी. फक्त आम्ही 1-2दा फवारणी करेल. पहिलं हिटुडी मागचं मारलं, 2-2 पानावर होतं, त्याच्या बाद पुन्हा तण मारलं. ती पोळा झाल्यानंतर डायरेक्ट राऊंड अप शिकलं, पुन्हा काहीच केलेलं याच्यामध्ये. आणि हे बेडमुळं नदी ह्या शेतामध्ये आमचं काहीच येत नव्हतं. या शेतामध्ये जर बेड नसते तर हे आपल्याला पाहायला भेटलं नसते. बरं, किती क्षेत्र आहे सगळं आता? हे पुरं 6 एकर आहे असं. बरं. हा, त्याच्यात ती पलीकडून मक्का आहे, ही 5 एकरामध्ये इकून ही बेड पाडलेली, मक्कात नाही पाडलेली. बरं, यासारखीच आता हे पहिलंच वर्ष आहे. मागच्या वर्षी सुद्धा तुम्ही ही लागवड केली असेल कपाशीची? हा, कपाशीत गेलते पण अशीच बोला. बरं, मग मागच्या वर्षी उत्पन्न किती झालं? मागच्या वर्षी उत्पन्नच नाही आला, ह्या वर्षी उत्पन्न चांगलं आलं. आता या वर्षी आतापर्यंत किती कापूस निघाला? आता या 5 एकरात निघाला 65 क्विंटल कापूस. बरं, मग अजून किती निघू शकतो? आता निघन लयत लय 20 क्विंटलच्या आत किंवा 15 क्विंटलच्या आत असं असं निघन माझा अंदाज. 80 क्विंटल कापूस निघाला. हा हा बरं, 5 एकरामध्ये 80 क्विंटल कापूस, हा, चांगलं ऍव्हरेज आहे. एकरी 16 टन. हो हो. चांगला झाला म्हणजे आमचा आता जगण्याची अशी अवस्था चांगली फरकुटी बनल्यासारखी झाली. हा. आता बापून आपण काहीतरी जगतो आता चांगलं. लक्षात कसं आलं? लक्षात म्हणजे हे बापून सांगल्यामुळे हा, म्हणजे पहिली ही जमीन तुमची चिपडच होती, लगेच पाणी वाहत होतं खळखळ. झाडाची वाढ चांगली झाली, वाढ चांगली झाली, आणि नुकसान झालेलं नाही, काही नुकसान झाले. आपण जे केलेलं तेवढं आपल्या हातात फळ मिळालं. हो, या ठिकाणी आपण बघतोय हम्म. की यांचं झाड जर बघितलं तर अत्यंत जवळजवळ असे आपल्याला या ठिकाणी बोंड आलेले दिसत नाही. बघा इथं एवढ्या याच्यामध्ये जे आहे 1, 2, 3, 4 म्हणजे या फांदीवर जे आहे, या फळ फांदीवर तुम्हाला 4-4, 5-5 बोंड जे आहेत. आणि ही जरी बोंड, या बोंडाची साईज जर तुम्ही बघितली तर 5 ते 6 ग्रॅम पर्यंत हे बोंड त्या ठिकाणी असणार आहे. यांना आतापर्यंत 5 एकर मध्ये 65 क्विंटल कापूस झालेला आहे आणि अजून 20 क्विंटल कापूस त्या ठिकाणी यांना अपेक्षित आहे. आणि या 2 ज्या फळ फांद्या आहेत, या 2 फळ फांद्यामध्ये सुद्धा तुम्हाला हे जे अंतर बघताय तुम्ही, हे अत्यंत कमी अंतर झालेलं आहे. म्हणजे तुमची झाडाची वाढ जी आहे, झाडावर फळ फांद्यांची संख्या त्या ठिकाणी जास्त असल्यामुळे या ठिकाणी बोंडांची संख्या सुद्धा जास्त आहे. अत्यंत चांगलं उत्पादन आहे या वर्षीमध्ये. या वर्षी जे आहे तर सगळीकडे पावसाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात होतं. कापूस बऱ्याच ठिकाणी खराब झालेला होता आणि अशा परिस्थितीत सुद्धा या ठिकाणी 16 क्विंटल कापूस जर या शेतकऱ्यांना मिळत असेल तर हे अत्यंत चांगलं असं तंत्रज्ञान आहे. पुढच्या वर्षी सुद्धा आता हे याच बेडवर हे कंटिन्यू करणार. पुढच्या वर्षी कोणतं घेणार आता आपण? कपाशीच घेणार, पण हे काढून टाका खाली टाकून म्हणजे हा बेड, आता हा बेड या ठिकाणी असाच राहणार आहे. फक्त या कपाशी ज्या आहेत, पराठ्या ज्या आहेत, ह्या खोडापासून कट करणार, कुट्टी करून त्या जमिनीमध्ये त्यामध्ये टाकणार. याच्यामुळे काय होतंय की तुमच्या जमिनीमधला सेंद्रिय कर्ब वाढण्यासाठी अत्यंत मदत होतीये. जमीन आपण कोणत्याही प्रकारचं डिस्टर्ब करत नाही, त्यामुळे त्याचा जारवा त्या ठिकाणी चांगला टिकून राहतोय, जारवाही त्या ठिकाणी कुसतोय. आणि विशेष म्हणजे जमिनीमधील
जे काही सूक्ष्म घटक आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी वाढण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मदत होत आहे. या ठिकाणी खास करून असे कंडारीचे ज्ञानेश्वर माऊली या ठिकाणी उपस्थित आहेत. मी माऊलींनाही विनंती करतो, माऊली नेमकं काय वाटतंय आपल्याला? एकदम सुंदर असं नियोजन इथं या पिकाचं कपाशी पिकाचं झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि ह्या क्षेत्रात आल्याच्या नंतर पहिल्या सुरुवातीलाच ज्यावेळेस आलो होतो मी त्यावेळेस पिंपळे साहेबांनी मला जाणीवपूर्वक बोलवलं होतं की तुम्ही या आमच्या शेतीला भेट द्या आणि आम्हाला काही मार्गदर्शनाची गरज आहे का, तर ते मार्गदर्शन तुम्ही इथे येऊन करावं म्हणून. आणि ज्यावेळेस आलं तरी सुद्धा काही प्लॉटचे यांनी शेंडे खोडलेले आहेत. काही प्लॉटचे शेंडे खोडलेत, काही प्लॉटचे शेंडे खोडलेले नाहीत. त्यांना सांगितलं होतं की शेंडे खोडणी करावं लागेल तुम्हाला. ज्या ठिकाणी शेंडे खोडणी केलेली आहे साहेब, तर त्या तिकडं पलीकडे त्या तिकडं जवळपास ह्या इथं ह्या ज्या फांद्या आहेत ह्या फांद्याला कमीत कमी 25 ते 30 बोंड आपण मोजले होते त्या दिवशी. व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. आपण काय करतोय पिकांमध्ये जी बघतोय आपण, तर नुसतं आपण वाढीवर जास्त जोर देतोय. तर पिकांच्या वाढीवर जोर न देता त्याचं व्यवस्थापन योग्य रीतीने झालं पाहिजे. खतांच्या मात्रा ज्या आहेत अस्तव्यस्त कोणीकडे हे टाकायचं काम राहिलेलं नाही. आता टेक्निकली जे काम करसाल तुम्ही आणि तुमचा जेवढा फायदा आहे, तुमचा फायदा फक्त एकाच गोष्टीत आहे, तुमच्या खिशामध्ये पैसे किती येतात यासाठी काम करा तुम्ही. काहीही कोणाचं ऐकायचं काय म्हणजे एवढं घ्यायचंच काही काम नाही. बाकीचं गबाळ आपल्याकडे आता सांभाळायचं काम नाहीये. टेक्निकली सगळ्या गोष्टी मिळतायत आपल्याला SRTच्या माध्यमातून. आपल्याला प्रॉपरली जमिनीवर काम करणं आहे. आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब कसा वाढेल. आणि आपण म्हणतोय आपण शेतीमध्ये काम करतो, आपण शेतीमध्ये कामच नाही करत, आपण फक्त मदत करतोय. ही लक्षात घ्या गोष्ट. आपल्या शेतीमध्ये आपण काम करतोय म्हणजे आपण काय करतोय, इथं आता सूर्यप्रकाश संश्लेषण क्रिया चालू आहे, हे कोण करतंय? हा निसर्ग करतोय पूर्ण. आपण इथं फक्त खत देण्याचं काम करू शकतो. याच्यामध्ये तण झालं तेवढं ते तणनाशक मारू शकतो. बाकीच्या गोष्टी तर ह्या ज्या ऍक्टिव्हिटी होतात ह्या ऍक्टिव्हिटीला तर आपण काहीच करत नाही. हे ऑलरेडी चालू आहे. म्हणजे हे जे करतंय, हे जे सगळं चालू आहे, हे सगळं नॅचरली चालू आहे. म्हणजे आपण याच्यामध्ये फक्त करायचं तर काम करतोय, आपण फक्त डिस्टर्ब करायचं काम करतोय, एखाद्या वेळेस मुळी तोडायचं काम करतो, आणखी काही दुसऱ्या गोष्टी करू शकतो. SRTच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू शकतो, SRTचा शेतकरी हा आनंदी शेतकरी आणि ताटमानेनं जगणारा शेतकरी, हा भविष्यातला शेतकरी आणि हा मातीवर काम करणारा शेतकरी. जर तुम्हाला भविष्यामध्ये आणि एकंदरीत विचार करता आपण याच्यामधून काय करतोय, तर जमिनीची सुपीकता वाढणार आहे. जमिनीची सुपीकता वाढली, तुमचं पौष्टिक अन्न निर्मिती सगळ्यात जास्त होणार आहे. जेवढा जमिनीचा सेंद्रिय कर्ब आपण बघतोय बाहेरच्या देशामध्ये 1% पुढे सेंद्रिय कर्ब आपला 0.2 पर्यंत आलेला आहे खाली. म्हणजे आपली जी पौष्टिकता आहे पिकाची, जी काही अन्नाची पौष्टिकता आहे ही एकदम खाली. आणि त्यामुळे आपल्या रोगराईचं प्रमाण जे आहे आपल्या याच्यामध्ये ते वाढलेलं आहे. आपण जमिनीवर काम केलं, आपलं जमीन सुपीक झाली, जमीन सुपीक झाल्यानंतर आपला ऑर्गॅनिक कार्बन वाढल्याच्या नंतर आपण पौष्टिक अन्नाची निर्मिती करतोय. कुठंतरी एका ठिकाणी वाचण्यात आलेलं आहे की जमिनीचा जो काही सेंद्रिय कर्ब आहे तो जर कधी 1% असेल तर आपल्या तुरीमध्ये जे 27% प्रोटीन असतं, तर ते जर तुमचा समजा तो जर कधी 50%वर आला तर तो प्रोटीन सुद्धा तुमचा अर्धा 50%, म्हणजे त्याची जी पौष्टिकता आहे एकदम 50% घसरते. म्हणजे आपल्याला आता ऑलरेडीच आपल्याला जे काम करणं आहे ते आपल्या जमिनीवरच करणं. आणि त्याच दृष्टीनं आपण SRTवर जे काम करतोय, सगळी मंडळी आहे आणि सगळ्यांनी भरभरून असं प्रतिसाद पळसखेड पिंपळे येते, तर म्हणजे SRTचा असं हब झाल्यासारखं झालंय. आणि इथं जवळपास 15 दिवसातून 10 दिवसातून असा कार्यक्रम असतो आणि आम्ही येऊन भेट देतो. एकंदरीत म्हणजे खरं म्हणजे आनंदमय वातावरण आहे, काय बोलावं शब्द सुचत नाहीये. भविष्यामध्ये या पळसखेडला म्हणजे नाव बदलण्याची वेळ येते की काय, की SRTचं गाव म्हणून SRT गाव तो उद्या तरुण होतंय काय अशी परिस्थिती आहे. चला, धन्यवाद.